राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात कथितरित्या बिटकॉइन व्यवहार झाल्याच्या आरोपावरनं छत्तीसगडमध्ये ईडीने बुधवारी छापा टाकलाय। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरती भाजपने याबाबत आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान सीबीआय कूटचलन घोटाळा प्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावलेला आहे। गेन बिटकॉइन फसव्या योजनेचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलेले होते। मेहता याला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिलेले आहेत। तर बिटकॉइन घोटाळ्यावरनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारण पेटलेलं आहे। घोटाळ्यासंबंधी एक खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। ऑडिओ सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचा असल्याचा दावा केला जातो आहे। माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी याबद्दलचे आरोप केलेले आहेत। घोटाळ्यामधील पैसे सुळे आणि पटोलेंनी निवडणुकीमध्ये वापरले असा आरोप पाटील यांच्याकडनं करण्यात आला आहे। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडनं मध्यस्थी करण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा पाटील यांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांकडनं सुळे आणि पटोलेंवरती आरोपांचा मारा होतो आहे। सुळे आणि पटोलेंनी आरोप फेटाळून लावलेले आहेत। सुप्रिया सुळेंकडनं आरोप करणाऱ्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे। एक बिटकॉइन वॉलेट चोरीला गेलं होतं आणि ते वॉलेट नंतरचे जे कमिशनर आले होते अमिताभ गुप्ता त्यांनी ते दुसऱ्या वॉलेट सोबत रिप्लेस करवलं आणि त्याच्यानंतर त्यातल्या बिटकॉइनचा वापर झाला आणि अमिताभ गुप्ता भाग्यश्री नवटाके त्याचे बेनिफिशरी आहेत। त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये आणि आत्ताच्या ऑनगोईंग विधानसभा इलेक्शनमध्ये ती बिटकॉइन विकून त्याचा पैसा हवाला मार्फत निवडणुकांसाठी वापरला जातो आणि त्यांनी त्यामध्ये दोन व्यक्तींची नावं घेतली। एक नाव घेतलं सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव घेतलं नाना पटोले। बिटकॉइन घोटाळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं नाव पुढे येतंय। त्याच्यामुळे वस्तुस्थिती महाराष्ट्रातील जनतेला समजण्याची आवश्यकता आहे, कारण तो आवाज नाना पटोलेंचा सुप्रिया सुळेंचा असल्याचं समजतंय आणि अशा वेळेला बिग पीपल कोण अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यात उल्लेख आलाय आणि त्याच्यामुळं व्हॉइस नोटमधला आवाज सुद्धा त्या ठिकाणी सुप्रिया सुळे नाना पटोले यांच्या आवाजाशी साधर्म्य साधणारा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, या प्रकरणाशी संबंध आहे का हे निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे। चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे। नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो। माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते, नंतर ते खासदार झाले, नंतर पुन्हा ते आमदार झाले, सभा आमचे स्पीकर होते एकेकाळी, असं त्या सगळ्या पदावर। त्याच्यामुळे त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही। बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे, पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज आहे। माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे। काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत। अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे। 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत। 5 पहिला उत्तर देते। पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 नाही। माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं। मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। जी व्यक्ती 1 महिने तुरुंगात होती
त्याचं म्हणजे काय, याची नोंद तरी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही. भाजप आणि त्यांचा एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडं बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होते. यापेक्षा अधिक त्याचा मला भाष्य करायचं नाही. मला तो रवींद्र चव्हाण पाटील तोच तोतिया IPS आहे. आपल्या सगळ्या मीडियाला त्यांनी सांगितलं की मी IPS आहे, होतो, रिटायर झालो, पण तोच तोतिया IPS निघाला. भाजप आणि जो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता, ज्यांनी ज्या पद्धतीनं ते ऑडिओ ज्या पद्धतीनं दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही. सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का हा प्रश्न. आणि तुम्ही बघा सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहेत. आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिलं तर मला खरं तर हे बिटकॉइन हा शब्दच मला माहिती नाही काय व्यवहार होतात. पण मला भाजपने त्या लाईनमध्ये आणून ठेवलं तर मला बरं वाटतं. कधी कधी मला कधी कधी वाटतं की मी फार श्रीमंत झालेलो आता, त्याच्यामुळे मला बिटकॉइनच्या लाईनमध्ये ह्या लोकांनी आणलं. पण हे तर भाजपकडनं करण्यात आलेले आरोप आणि त्यावरती आता आलेलं हे स्पष्टीकरण सुद्धा आपल्या समोर आहे. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, मतदानाच्या आदल्या दिवशी खरं तर हे आरोप प्रामुख्यानं भाजपकडनं करण्यात आले, त्यानंतर सगळ्या प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत. निकालाचा दिवस सुद्धा जवळ आलेला आहे आणि अशात हा सगळा राळ उठलेला आहे, चर्चेचा राळ सुरू झालेला आहे. काय वाटतंय, कशा पद्धतीनं बिटकॉइन घोटाळ्यावरनं एकूणच महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी राजकारण पेटल्याचं चित्र दिसतंय? निखिल. नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर निवडणुकीच्या आदल्या रात्री म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्री हे संपूर्णपणे आरोप आहेत ते करण्यात आलेले आहेत. आणि प्रामुख्याने या सर्व आरोपांमध्ये 10 प्रमुख ज्या ध्वनिफीत आहेत त्या देखील दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि याच्याच माध्यमातून जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती काल देखील जी छापेमारी आहे ती ईडीने केलेली आहे. छत्तीसगड या येथे मेहता याच्या घरी जाऊन ही संपूर्णपणे छापेमारी केलेली असताना त्याला आता कोर्टाकडून समन्स देखील बजावण्यात आलेला आहे. गेले काही 2018 पासून आपण बिटकॉइन घोटाळ्या संदर्भातला संपूर्णपणे सारांश आपण पाहतोय आणि त्यामध्ये अनेक लोकांची चौकशी देखील केलेली आहे. आणि त्यामध्ये आता सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं देखील नाव आहे ते गोवण्यात आलेलं आहे. आणि ही जे आरोप केलेले असताना सुप्रिया सुळे आणि नाना पटोले या दोघांनीही हे जे आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत. परंतु ज्या ध्वनिफीत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी चौकशी होईल. आणि या चौकशीच्या आधारे आता सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं काय म्हणणं असणार आहे आणि ईडी नक्की काय पुरावे सादर करणार आहेत याच्या व्यतिरिक्त हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ईडी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांची देखील चौकशी करू शकते. आगामी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायचं झालं तर आणखीन काही पुरावे ईडीच्या हाती सापडतात का हे देखील आता ईडी पाहावे लागेल. परंतु ईडीकडून काही बँक स्टेटमेंट्स असतील किंवा त्यांचे काही आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांचे बँक स्टेटमेंट्स आहेत ते देखील या ठिकाणी ईडी आहे ती तपासू शकते. त्यामुळे काही काळामध्ये आपल्याला या ठिकाणी ईडीकडून सुप्रिया सुळे किंवा नाना पटोले यांना समन्स जातोय का किंवा त्यांना चौकशीसाठी बोलवतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु या संदर्भात सर्व आरोप आहेत ते नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी फेटाळलेले आहे. जी ध्वनिफीत आहे ती तयार केलेली आहे असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. प्रमुख पुरावा आहे या ठिकाणी हा जो ध्वनिफीतचा आहे. आणि याच्याच अनुषंगाने जी रायपूरमध्ये केलेली छापेमारी असेल त्याच्यामध्ये देखील गौरव मेहताच्या घरी ही छापेमारी केल्याच्या नंतर काही प्रमाणात कागदपत्र आहेत ते देखील ईडीने या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे या बिटकॉइनच्या घोटाळ्या संदर्भात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या संदर्भात काही पुरावे मिळत आहेत का हे देखील आता ईडी तपासते. गुरु, अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.